नमस्ते मुलांनो. आजच्या ह्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपणा सर्वांचे, सर्व विद्यार्थ्यांचे मी मराठी शिक्षिका पुष्पा डिमेलो खूप खूप स्वागत करत आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. सगळ्या मुलांनी बोला बघू. गुड मॉर्निंग. मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग बेटा. गुड मॉर्निंग. मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग. मुलांनो, आता थोड्या वेळ माईक बंद करायचा आहे. हा, मी काय सांगते तुम्ही ऐकायचं आहे. आणि जेव्हा मी सांगेन बोला तेव्हा माझ्या मागे बोलायचं आहे. ठीक है? मुलांनो, आपण मराठीचे खूप तासिका आपल्या झालेल्या आहेत. हाँ, मराठी की बहुत सारी तासिका हो गई और उन तासिकों में तासिकेला अपन अनेक गोष्टी शिकलो. कौन सी कहानी सुनी थी, याद है आप लोगों को? हाँ, मैंने कौन सी कहानी सुनाई थी आप लोगों को? कुछ याद है बच्चों? शेर, हाँ, सिंह आणि उंदीर ही गोष्ट ऐकली होती ना? शेर और चूहे की कहानी सुनाई थी. फिर खरगोश और कछुए की कहाणी. हाँ, ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली आहे. अनेक गोष्टी शिकले, अनेक गाणं पण शिकले. हाँ, गेल्या तासिकेला आपण आई मला दे ना हे गाणं सुद्धा शिकलो, नाही का? म्हणजे खूप गाणी शिकलो, खूप गोष्टी शिकलो. हाँ, बहुत सारी कहानियां सीखी है. और अभी चित्र वाचन. चित्र वाचन म्हणजे काय? तुम्हाला एक चित्र दिलं जाईल आणि त्या चित्रामध्ये काय काय आहे ते तुम्ही बघायचं आहे. त्या चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि त्या निरीक्षणावरून आपल्याला गोष्ट तयार करायची असते किंवा त्या चित्राविषयी माहिती सांगायची असते किंवा संवाद करायचा असतो. हाँ, चित्र जो दिया जाता है, बच्चों माइक बंद करिए ना. जिसका माइक चालू है वो माइक बंद करिए. तर चित्राद्वारे, चित्र के माध्यम से हम लोग निबंध लिख सकते हैं, उनकी जानकारी लिख सकते हैं चित्र की, या चित्र से संवाद हम बता सकते हैं, या चित्र से कहानी भी तैयार कर सकते हैं. मुलांनो, गेल्या तासिकेला मी एक तुम्हाला चित्र दाखवलं होतं. आरसा रडला, आरसा हसला. आणि ह्या चित्राद्वारे दोन वेगळी वेगळी चित्र होती. वरती जे चित्र होतं ते आरसा रडत होता, त्याच्यामध्ये मुलगी जी होती घाणेरडी होती. आणि खाली जे चित्र होतं त्याच्यामध्ये आरसा हसत होता, त्या मुलीमध्ये परिवर्तन झालं होतं. आणि ते जे चित्र होतं त्या चित्रामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, मुलीची गोष्ट सांगितली होती. ती मुलगी सुरुवातीला कशी वागत होती आणि नंतर कशी वागायला लागली, तिच्यामध्ये चांगल्या सवयी जेव्हा आल्या तेव्हा ती कशी वागायला लागली. आणि त्या चित्राद्वारे, त्या चित्रामध्ये कोणत्याही प्रकारचे शब्द नव्हते किंवा लेखन नव्हतं, कोई भी प्रकार का शब्द नहीं था. सिर्फ चित्र के माध्यम से मैंने आप लोगों को कहानी सुनाई थी और कहानी तैयार करके हम लोगों ने उस चित्र के माध्यम से अच्छी आदतें सीखी थी. आज जे चित्र मी तुम्हाला दाखवणार आहे ते चित्र तुम्ही ओळखायचं आहे आणि त्या चित्राची माहिती आपण लिहिणार आहोत. आपण त्या चित्राची माहिती सांगणार आहोत, बोलणार आहोत आणि शिकणार आहोत. चित्र वाचनाद्वारे काय प्रगती होते? चित्र वाचन से आप लोगों की निरीक्षण शक्ति बढ़ती है. हाँ, तुम्हाला निरीक्षण करण्याची सवय लागते. दुसरं म्हणजे चित्राद्वारे, चित्राचं वाचन करताना आपल्याला शब्दांची ओळख होते. बहुत सारे मराठी शब्द आप लोग पहचानोगे. हाँ, मराठी शब्द की आप लोगों को पहचान होगी. मराठी शब्द तुम्ही शिकणार आहात आणि मराठी चित्रांची ओळख होणार आहे. अनेक चित्रांची ओळख तुम्हाला होणार आहे. आणि हे चित्र जे आहे ते तुम्ही बोलायचं आहे. चित्रामध्ये तुम्ही बोलायचं आहे, त्यामुळे तुमची जी बोलण्याची, भाषण करण्याची जी क्षमता आहे ती वाढणार आहे. तर चित्राद्वारे अनेक तुमची प्रगती होणार आहे. तर चला आपण आज चित्र वाचन करूया. तर
मुलांनो, आजची तारीख आहे 22 आणि आजचा विषय आहे मराठी चित्र वाचन. मुलांनो, आता मी तुम्हाला चित्र दाखवणार आहे. ते चित्र तुम्ही पाहायची आहेत आणि ते चित्र जे आहेत ते चित्र कशाचे आहेत ते तुम्ही मला सांगायचे आहे आणि त्याच्यावरून त्या चित्र वाचनाला आपण नाव द्यायचं आहे. ठीक है? नेहमी पाठाला नाव असते. जो भी लेसन दिया जाता है उस लेसन को नाम दिया जाता है. हाँ, जो भी पाठ रहता है उस पाठ को, वो पाठ कौन सा है, समझो मेला है तर तुम्हाला त्या पाठ्यपुस्तकामध्ये वरती नाव दिलेलं असते मेला, नाही का? हा, तर हे जे चित्र आहे हे चित्र तुमच्या पाठ्यपुस्तकातील नाहीये मुलांनो. आपण आरसा रडला आरसा हसला हे जे चित्र होतं हे तुमच्या पाठ्यपुस्तकातलं होतं, परंतु हे जे चित्र आहे हे तुमच्या पाठ्यपुस्तकात नाहीये. परंतु ह्या चित्राद्वारे आपण अभ्यास करणार आहोत आणि चित्र वाचनाद्वारे आपली निरीक्षण शक्ती वाढवणार आहोत, शब्द ज्ञान जे आहे ते वाढवणार आहोत. तर मुलांनो, येथे बघा 4 चित्र दिलेली आहेत. हाँ बच्चों, 4 चित्र दिखाई दे रहे हैं. ये जो 4 चित्र है वो 4 चित्रों को हम कौन सा नाम दे सकते हैं? ये चित्र कशाचे आहेत? सांगा बघू मुलांनो. कोई भी एक बच्चा बता सकता है ही चित्र कशाचे आहेत? हा, एक ठिकाणी क्रिसमस आहे, दिवाळी आहे. हाँ, सांताक्लॉज आहे, सांताक्लॉज आहे, परंतु ये 4 चित्र मिलून, हाँ बेटा सांताक्लॉज है, लेकिन ये चारों चित्र जो है, एक में दिवाली है, एक में बैसाखी है, एक में ईद है, एक में क्रिसमस है, ये चारों चित्रों को मिला के हमको एक नाम देना है. ये सब क्या है? इनको हम क्या कहते हैं? हाँ बोलो जोर से. त्योहार. बरोबर, त्योहार. पण मराठीमध्ये काय सांगतात? मराठी में क्या बोलते हैं? उत्सव. उत्सव किंवा दुसरं नाव आहे सण. हा, मराठीमध्ये काय सांगतात? सण. सण. मराठीमध्ये म्हणतात सण. तर मुलांनो, आता बघा हे 4 जे सण आहेत हे 4 सण प्रत्येक शाळेमध्ये, मग ती मराठी शाळा असो किंवा हिंदी शाळा असो, गुजराती शाळा असो किंवा इंग्लिश शाळा असो, कोणतंही माध्यम असो, हा, प्रत्येक शाळेमध्ये हे सण आनंदाने मिळून मिसळून साजरे केले जातात. कारण आपल्या देशामध्ये, भारत जो देश आहे तो विविध धर्मांचा आहे. हाँ, हमारा जो भारत देश है अनेक धर्मों से बना हुआ है. अनेक धर्माचे लोग आपल्या भारत देशामध्ये राहतात. बहुत सारे धर्म के लोग रहते हैं और इसीलिए हर स्कूल में, चाहे वो हिंदी का स्कूल हो, हिंदी मीडियम हो, मराठी मीडियम हो, इंग्लिश मीडियम हो, गुजराती मीडियम हो, उर्दू मीडियम हो, जो भी मीडियम हो, उन सब मीडियम में, हर माध्यमामध्ये, हाँ, हर माध्यम के स्कूल में त्योहार सभी बच्चे मिलजुल कर मनाते हैं. तर मुलांनो, आता आपण ह्या सणाची एक एक करून सणाची माहिती मिळवणार आहोत. ठीक आहे? तर पहिला सण बघूया. हा कोणता चित्र आहे बघा? कोणता सण आहे सांगा? दिवाळी. दिवाळी. व्हेरी गुड, छान. हे चित्र आहे दिवाळीचं आहे. तर ह्या दिवाळीच्या चित्रामध्ये मुलांनो सांगा बघू काय दिसते? काय काय दिसते सांगा? आई. आई आहे. मुलगा मुलगी. मुलगा मुलगी. हा, मुलगा मुलगी. हा, छान. आणि काय काय दिसते बघा? दिवाळीमध्ये काय काय लावतात? काय काय लावलेलं आहे बघा? काय काय आहे ते सांगा मला. रंगोळी आहे. व्हेरी गुड. काय आहे? रंगोळी. हा, छान. हा, दुसरं काय आहे सांगा? दिवा. छुरछुरी.
छुरछुरी. हा, फटाके वगैरे लावतात ना, फटाके वगैरे तुम्ही फोडतात की नाही? छान. अजून बघा, आईच्या बाजूला बघा वरती काय लावलेलं आहे? कंदील. कंदील, आकाश कंदील. हा, आकाश कंदील लावलेला आहे. आणि तुम्ही आता सांगितलं ना फटाके, हा, दिवाळीमध्ये फटाके फोडले जातात की नाही? हा, ते फटाके आहेत. हा बघा, सगळ्या प्रकारचे फटाके दिलेले आहेत. हा, तुम्हाला खूप मज्जा येते ना फटाके फोडून? हा, पण जास्त फटाके फोडायचे नाहीत, कारण काय होते? प्रदूषण होते, हवा खराब होते. हाँ, तो ज्यादा फटाका नहीं फोड़ना है, नहीं तो हवा खराब हो जाती है, प्रदूषित हो जाती है ना, और हम लोग बीमार हो सकते हैं. इसलिए ज्यादा फटाका नहीं फोड़ना है. हाँ, दुसरं बघा, आईच्या हातामध्ये काय आहे? रंगोली. नहीं बेटा, आईच्या हातामध्ये बघा, और आई माँ जो है ना, उसके पीछे भी आकाश कंदीलच्या खाली बघा काय लावलेले आहेत? बाबा. बाबा उबे नहीं बेटा, आकाश कंदील के नीचे, नीचे देखो क्या जलाए हैं? दिया. हा, दिवे. दिया, बरोबर. हा, दिवे लावलेले आहेत. आईच्या हातामध्ये पण बघा दिवे लावलेले आहेत ना. हा, दिवे लावून ते काय करतात? घर सजवतात. ओटीवर, अंगणामध्ये सगळ्या ठिकाणी असे दिवे लावले जातात. हा, पूजा करण्यासाठी सुद्धा ह्या दिवे लावले जातात. हा, हे सगळे दिवे आहेत. हा, दिवे लावून घराची सजावट करत असतात. अजून बघा, मुलांनी काय घातलेले आहेत? नवीन कपडे घातलेले आहेत. प्रत्येक सणाला आई वडील तुम्हाला सुद्धा नवीन कपडे आणून देतात ना मग? हा मुलांनो, हा, नवीन नवीन कपडे घातलेले आहेत बघा. मुलं किती खुश आहेत. आईने सुद्धा नवीन साडी घातलेली आहे, बाबांनी नवीन कपडे घातलेले आहेत, मुलांनी नवीन कपडे घातलेले आहेत. तर दिवाळीला नवीन कपडे घालून सण साजरा करतात. आणि बघा, मुलीच्या हातामध्ये काय आहे? लड्डू. लड्डू. हा, तर दिवाळी सणामध्ये बघा काय काय बनवतात? काय काय बनवतात? करंजी, लड्डू, चकली, चिवडा, शंकरपाळी, हा, हा, गुलाबजामुन वगैरे सगळं स्वीट पण बनवतात ना. हा मुलांनो, तर हा, तर तर दिवाळीमध्ये पक्वान, ह्याला काय म्हणतात? पक्वान. हा, पक्वान. तर पक्वान सुद्धा बनवले जातात आणि आजूबाजूच्या लोकांना देऊन एकमेकांना शुभेच्छा, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात. आणि दिवाळी हा सण प्रकाशाचा सण म्हणून साजरा केला जातो. पुरे घर को दिया जला के प्रकाशमय करते हैं. बरोबर. तर मुलांनो, आता तुम्ही माझ्या मागे बोलायचं आहे. दिवाळीत रंगोळी काढतात. बोला. दिवाळी रंगोली काढता. दिवाळीत, रंगोली काढता. व्हेरी गुड. दिवाळीत आकाश कंदील लावतात. दिवाळी दिवाळीत फटाके फोडतात. दिवाळी फटाके फोडतात. दिवाळी दिवे लावतात. दिवाळी दिवे लावतात. नवीन कपडे घालतात. नवीन कपडे घालतात. स्वादिष्ट पक्वाने बनवतात. स्वादिष्ट पकवान बनवतात. हा, तर हा कोणता सण आहे सांगा बघू परत एकदा? दिवाळी. आता दुसरा सण बघूया. हा, हा कोणता सण आहे सांगा बघू? ख्रिसमस. क्रिसमस. हा, क्रिसमस. आणि ह्याला नाताळ सुद्धा सांगतात. मराठीमध्ये नाताळ. काय म्हणतात? नाताळ. सांगा बघू, याच्यामध्ये कोणकोणतं चित्र आहे? जिंगल बेल. हा, सांता क्लॉज. हा, जिंगल बेल, सांता क्लॉज. अजून काय आहे? हाँ, बच्चे लोगों को गिफ्ट दे रहा है. हाँ, सांता क्लॉज मुलांना उपहार देत आहे, भेट वस्तू देत आहे. अजून काय आहे सांगा बघू? क्रिसमस.
हा ते जे मुलगी आहे तिच्या आई वडील आहेत तिच्या मागे बघा, त्यांच्या मागे काय आहे? कोणतं झाड आहे ते? क्रिसमस ट्री. क्रिसमस ट्री. कोणतं ट्री आहे? क्रिसमस ट्री. हा, क्रिसमस ट्री सजवलं जातं. आणि बघा सांताक्लॉजच्या बाजूला बघा, हा काय आहे ते? आपण बर्थडेला कापतो की नाही, काय? केक. केक. काय आहे? केक आहे. आणि मुलांनो, क्रिसमसला स्टार सुद्धा लावली जाते, चांदणी. हा, प्रत्येक जे कॅथलिक लोक आहेत, ख्रिश्चन लोक, ते लोक काय करतात? असा स्टार लावतात घराच्या समोर. हा, आणि हा क्रिसमस केक कापतात. हा, क्रिसमस केक बनवतात आणि आजूबाजूला जे इतर धर्मीय लोक आहेत, हिंदू, मुस्लिम, इतर धर्मीय लोकांना केक वाटून हा सण साजरा करतात. आणि अजून बघा, हा आहे सांताक्लॉज. हा जो सांताक्लॉज आहे, हा काय करतो? अनेक गिफ्ट, बघा तिकडे गाडी घेऊन आलेला आहे बघा मागे. हा, गाडीमध्ये काय आहेत? खूप सारे गिफ्ट आहेत नाही का? हा, भेट वस्तू घेऊन तो येतो आणि सर्व मुलांना ते भेट वस्तू देतो. क्रिसमस कधी साजरा केला जातो, काही माहिती आहे का तुम्हाला? कोणत्या तारखेला क्रिसमस साजरा करतात? डिसेंबर. हा, बोला जोरात. 25 डिसेंबर. डिसेंबर. बरोबर, 25 डिसेंबर. आता आला की नाही ह्या आठवड्यामध्ये? हा, 25 डिसेंबर. हा, 2-3 दिवसानंतर 25 डिसेंबर येणार आहे. त्या दिवशी हा क्रिसमस सण साजरा केला जातो. आणि ह्या क्रिसमस सण कोणाचा बर्थडे असतो सांगा बघू? कोणाचा? हा क्रिसमस केक कापला जातो की नाही? मग कोणाचा वाढदिवस असतो? किसका बर्थडे रहता है? येशू मसीह. वाह, छान, येशू मसीह. हा, येशू मसीहचा जन्मदिवस म्हणून हा क्रिसमस केक कापला जातो. हा, आणि हे बघा चर्च आहे. हे जे ख्रिश्चन लोक असतात, हा, ईसाई लोक, हे चर्च मध्ये रात्री जातात आणि तिकडे त्यांची प्रार्थना करतात आणि मग क्रिसमस केक कापून सगळ्या लोकांना वाटतात आणि हा सण जोरात साजरा केला जातो. आणि हा, आणि मुलांचे आई वडील जे असतात ते सुद्धा आपल्या मुलांना ह्या दिवशी गिफ्ट देत असतात. असं सांताक्लॉज काय सगळ्यांच्या घरी येणार आहे का? नाही. मग आई वडीलच मुलांसाठी सांताक्लॉज बनतात आणि मुलांना भेटवस्तू देत असतात. ठीक आहे, तर आता बोला बघू, क्रिसमस 25 डिसेंबरला असतो. बोला. 25 डिसेंबरला होतो. हा, क्रिसमस ट्री सजवतात. क्रिसमस ट्री सजवतात. क्रिसमसला चांदणी लावतात. चांदी लावता. लावला. हा, केक कापून आनंद साजरा करतात. केक कापून आनंद साजरा करतात. सांताक्लॉज सगळ्यांना भेट वस्तू देतात. सर्वांना भेट वस्तू देतात. वस्तू देतात. छान. हा, तर काय काय बघितलं? हा कोणता सण आहे? हा कोणता सण आहे? मुलांनो सांगा, हा कोणता सण आहे? 12 क्रिसमस. क्रिसमस, नाताळ. आता दुसरं चित्र बघूया. हे कोणतं चित्र आहे सांगा बघू? कोणत्या सणाचं आहे? सांगा बघू, हे कोणत्या? मुलांना तुम्ही सांगायचं आहे. बोला बघू, हा कोणता सण असेल? ईद. ईद, बरोबर, ईद. हा, काय काय दिसते सांगा? काय काय दिसते इकडे या चित्रामध्ये? काय काय आहे? तुम्ही निरीक्षण करा आणि तुम्ही बोला. हा, वरती बघा चांद आहे. हा, चांद आहे. चांद. हा, मस्जिद आहे. मुस्लिम लोकांचं देऊळ कोणतं? मंदिर. हिंदू लोग मंदिर में जाते हैं, क्रिश्चियन लोग कहाँ जाते हैं? चर्च में जाते हैं. तो मुस्लिम लोग कहाँ जाते हैं?
कुठे जातात? नहीं चर्च बेटा, में चर्च में तो मस्जिद कैथलिक लोग में जाते हैं, कैथलिक लोग जाते हैं। ऐसे मुस्लिम मस्जिद लोग मस्जिद में जाते हैं, मस्जिद मस्जिद है। में जाते हैं हाँ, मस्जिद में मस्जिद जाते हैं. में जाते हैं हा, तर मुलांनो हे बघा मस्जिद आहे आणि दोन मुलं काय करतात, एक दुसऱ्यांना आलिंगन देत आहेत. जब ईद का त्योहार रहता है तो चांद दिखने के बाद वो लोग अपना त्योहार मनाना शुरू करते. हा, चांद आकाशात चांद दिसला की ते सण साजरा करायला लागतात. आणि मग ते काय करतात, मस्जिद मध्ये जातात आणि बघा खूप सारी गर्दी दिसते ना, ते लोग काय करत आहेत, आज पढ़ते नमाज पढ़ते हैं. काय करतात, नमाज पढ़ते हैं, नमाज करतात. आणि मग एक दुसऱ्यांना गले मिलकर आलिंगन देऊन काय करतात, शुभेच्छा देतात. आलिंगन हा, आलिंगन दे रहे ना, गले मिल रहे. हा, आणि ईद मुबारक काय सांगतात, ईद मुबारक काय सांगतात, ईद मुबारक. हा, आणि काय बनवतात सांगा बघू, काय बनवतात, खीर. नाही बाबा, केक नाही, खीर. हा हा, शीर खुर्मा बोलते ना, शीर खुर्मा. तर हा, सेवईची खीर बनवतात ते आणि ती सगळ्या लोकांना वाटतात आणि आपला आनंद साजरा करतात. जैसे हिंदू लोग क्या करते हैं, दिवाली में बहुत सारी मिठाई बनाते हैं, हाँ, करजी लाडू. हाँ, क्रिश्चियन लोग क्या बनाते हैं, कैथलिक लोग क्या बनाते हैं, केक बनाते हैं, बरोबर. हाँ, आणि मुस्लिम बांधव काय बनवतात, खीर खुरमा, हाँ, सेवई, और सब लोगों को बांटते हैं और अपना आनंद एक दूसरे को देते हैं. हाँ, और गले मिलते हैं और एक दूसरे को क्या कहते हैं, काय सांगतात, ईद मुबारक. हा? आणि हा आहे चांद. चांद बघितलं की मग ते सण साजरा करतात. हे काय आहे त्यांचं मस्जिद, जिथे ते काय करतात, मस्जिद मध्ये नमाज करायला जातात आणि मग तिकडे त्यांचं जे पवित्र ग्रंथ असतो त्याचं वाचन वगैरे करतात. हा, तर मुलांनो हा कोणता सण आहे, हा कोणता सण आहे सांगा, ईद. हाँ, ईद में नमाज पढ़ते हैं. नमाज पढ़ते हैं ईद मध्ये, ईद ह्या सणाला नमाज करत आहेत. ईद मध्ये सेवई खीर बनवतात. बोला, खीर बनवतात. एक दुसऱ्यांना आलिंगन देऊन, एक दुसऱ्यांना आलिंगन देऊन शुभेच्छा देतात, शुभेच्छा देतात. देतात. हा, ईद मुबारक सांगतात, ईद मुबारक सांगतात. बघा सगळ्यांनी नवीन कपडे केलेले आहेत. हा, डोक्यावर टोपी सुद्धा घातलेली आहे. हा, आणि किती छान हसत आहेत आणि एक दुसऱ्याशी सण, एकमेकांना शुभेच्छा देऊन सण साजरा करत आहेत. आता पुढचं चित्र बघूया. हे चित्र कोणत्या सणाचं आहे सांगा बघू, पंजाब. पंजाब, बरोबर, पंजाब. हा, कोणत्या धर्माचे लोक आहेत हे, शीख. हा, मराठीमध्ये शीख पण सांगतात. हा, शीख धर्माचे लोक आहेत. हा, पंजाबी लोक आहेत. आणि कोणता सण आहे सांगा बघू, पंजाबी लोग. हा बेटा, सण कोणता आहे, सण कोणता सण साजरा करतात, गुरुद्वार तो उनका पवित्र स्थल है, धार्मिक स्थल है. जैसे आप लोग मंदिर में जाते हो तो वो गुरुद्वार में जाते हैं. लेकिन त्योहार कौन सा है, सण, बैसाखी. काय आहे, बैसाखी. हा, तर हा बघा, बैसाखी कोणता सण आहे, बैसाखी. आणि हा कधी सण साजरा केला जातो, हा बैसाखी. तर हा सण कधी साजरा केला जातो, जेव्हा नवीन भात येते, नया फसल जब आता है, देखो उनके पीछे देखो फसल है ना, नई फसल आती है तो उसकी जब कटाई होती है तो उस खुशी में यह त्योहार मनाया जाता है और इसी दिन उनका नया साल भी शुरू होता है. हा, तर नवीन भात जेव्हा येते, नई फसल आती है, तो वो लोग मस्ती में खुश होकर यह त्योहार मनाते हैं.
हा. आता तुम्ही सांगितलं ना गुरुद्वार, हे आहे गुरुद्वार. मग ते काय करतात, स्नान करून नवीन कपडे घालून गुरुद्वार मध्ये जातात आणि त्यांचं जे पवित्र ग्रंथ असतो त्या ग्रंथाचं पठण करतात, कीर्तन वगैरे करत असतात तिकडे. हा, हे आहे गुरुद्वार. शीख लोकांचं गुरुद्वार. इकडे ते काय करतात, त्यांचं जे पवित्र ग्रंथ असतो त्याचं वाचन करत असतात. तर मुलांनो, जसं हिंदू देवळात जातात, मंदिरात जातात, ख्रिश्चन चर्च मध्ये जातात, मुस्लिम मस्जिद मध्ये जातात आणि शीख जे असतात ते कुठे जातात, गुरुद्वार मध्ये जातात. कुठे जातात, गुरुद्वार. आणि त्यांचा प्रसिद्ध डान्स काय असतो, कोणता डान्स करतात ते, पंजाबी. पंजाबी भांगडा. पंजाबी डान्स, त्याला काय म्हणतात, भांगडा. भांगडा. ते आनंद घेऊन खूप मजा करून हा डान्स करत असतात. हे बघा, भांगडा करत आहेत. आणि जेव्हा हा सण असतो तेव्हा ते जत्रा सुद्धा असते. मेला लगाते हैं. हाँ, मेला लगाते हैं और मेले में जाकर आनंद लुटते हैं. सण साजरा करतात. जत्रेमध्ये जाऊन आपला आनंद द्विगुणित करत असतात. आनंद एकमेकांना वाटत असतात. ठीक आहे. हा कोणता सण आहे, कोणता सण आहे सांगा, बैसाखी. बैसाखी. आता मुलांनो, तुम्हाला मी 4 सण सांगितले की नाही. कोणकोणते सण सांगितले, दिवाळी, दिवाळी, क्रिसमस, क्रिसमस, नाताळ. हा, आणि क्रिसमस, ईद. ईद, आणि चौथा आहे बैसाखी. वैशाखी. बरोबर. हा, आता आपण थोडासा अभ्यास करूया. आता मी तुम्हाला सण दाखवणार आहे, ते तुम्ही सणाची नावं, सण ओळखायचा आहे, कोणता सण आहे तो. हा कोणता सण आहे सांगा बघू, क्रिसमस. कोणता आहे, क्रिसमस. क्रिसमस. हा कोणता सण आहे, पंजाबी. नाही बेटा, वैशाखी. बैसाखी. हा कोणता सण आहे, होली. होळी. रंगपंचमी. होळी. ह्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगितली नाही, परंतु तुम्हाला माहिती असेलच, याची जानकारी होगी आप लोगों को. आगे देखो, हा कोणता सण आहे, दिवाळी. दिवाळी. हा कोणता सण आहे, दिवाळी. हा कोणता सण आहे, ईद. ईद. आणि हा कोणता सण आहे सांगा बघू, ओळखा. बोलो, कोणता हा सण कोणता आहे, बघा, लाडू आहेत, पतंग आहे गुढीपाडवा. ना बेटा. देखो, आसमान में हम लोग पतंग उड़ाते हैं ना. कौन सा त्योहार, बरोबर. कोणता सण आहे, मकर संक्रांती. मकर संक्रांती. तिळगुळाचे लाडू बनवतात. तिलगुल लाडू बनाते ना, और पतंग उड़ाते हैं. तर मकर संक्रांती. तर आपण इतके सण पाहिले नाही का. आता आपण पुढचं बघूया अभ्यास. आता इकडे काही चित्र दिलेली आहेत, तुम्ही मला नावं सांगायची आहेत. पहिलं चित्र कशाचं आहे, क्रिसमस ट्री. नाही बाबा, ट्री नाही आहे. कोण आहे, सांता क्लॉज. सांता क्लॉज. दुसरं चित्र बघा, दुसरं चित्र कशाचं आहे, ईद. ना बेटा, ये देखो नीचे. कंदील. कंदील, आकाश कंदील. कशाचा आहे, आकाश कंदील. आणि हे काय आहे, सर्व लोक काय करत आहेत, नमाज. नमाज करत आहेत ना, नमाज. आणि हे दिवा. हे सगळे काय, दिवा आहे. तर मुलांनो, दिवाळी नाही, दिवे आहेत ना हे सगळे. दिवा. तर मुलांनो,
तर मुलांनो, आपण सर्व सणांची माहिती घेतलेली आहे आणि सर्व सण प्रत्येक शाळेमध्ये साजरे केले जातात. आता जरी सुट्टी असली तरी जेव्हा तुम्ही शाळेत जाल ना, तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या सणांची माहिती मिळणार आहे आणि सगळे सण तुम्ही एकत्र, सर्व जाती धर्माची मुलं एकत्र मिळून साजरे करणार आहात. तर आता तुम्हाला होमवर्क आहे की तुम्हाला जर चित्र सापडली सणांची, तर ह्या जी चित्र आहेत ती गोळा करायची आहेत आणि आपल्या वहीमध्ये चिटकवायची आहेत. हा, आणि ह्या सणाची माहिती आपण आपल्या घरातील आई वडिलांकडून अजून जाणून घ्यायची आहे. ठीक आहे मुलांनो, तर आता परत भेटूया पुढच्या तासिकेला. तोपर्यंत स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, आनंदित राहा. धन्यवाद. बाय टीचर. बाय 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 बच्चों.